राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज दिल्लीत होणार आहे। शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत आणि 6 ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगापुढे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत महत्त्वाची सुनावणी होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसनं येत्या शनिवारपासून विभागवार बैठकांचं आयोजन केलंय। मुंबई वगळून राज्यातील इतर 42 लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे। प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या बैठका होणार आहेत। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे। दोघांमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते। दरम्यान पुण्याचं पालकमंत्रीपद गेल्यानंतर चंद्रकांत पाटील एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्यानं चंद्रकांत दादा नाराज असल्याच्या चर्चांना देखील उधाण आलंय। 2019 साली राष्ट्रपती राजवटीची रणनीती शरद पवारांची होती असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत। म्हणजे ते बरोबरच आहे असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी व्यक्त केलंय। सातारा लोकसभा मतदारसंघात महाविजय संकल्प 2024 यात्रा भाजपकडून काढण्यात आली होती आणि या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले यांची अनुपस्थिती होती। यावरती त्यांचे महत्त्वाचे कार्यक्रम असल्यानं ते गैरहजर असल्याचा खुलासा बावनकुळेंनी केला। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सांगली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। बावनकुळे यांच्या उपस्थितीत सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक तयारीच्या अनुषंगानं तासगाव आणि मिरजमध्ये बैठक होणार आहे। मनोज जरांगे पाटील हे आजपासून 2 दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावरती आहेत। त्यांची सोलापूर शहरासह 5 ठिकाणी जाहीर सभा होणार आहे। याशिवाय मंगळवेढा, बार्शी, कुर्डुवाडी, पंढरपूर या तालुक्यांच्या ठिकाणी सुद्धा जरांगे पाटील जाहीर सभा घेणार आहेत। लातूर जिल्ह्यातल्या गदफड इथं मनोज जरांगे पाटलांच्या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळालाय। लेकरा बाळांसाठी आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे। जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी शहरात जागोजागी पोस्टर्स लावण्यात आले होते। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली पतधोरण समितीची 3 दिवसांची बैठक कालपासून सुरू झाली आहे आणि द्विमासिक आढाव्याच्या या बैठकीमध्ये व्याजदर पुन्हा स्थिर ठेवले जातील। तसंच बहुतांश तज्ज्ञांचा असा कयास आहे प्रत्यक्षात निर्णयाची घोषणा उद्या केली जाईल। मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनासंदर्भात अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या उद्देशानं 5 आणि 6 ऑक्टोबर रोजी पालिकेच्या मुख्यालयात पेन्शन अदालत भरवण्यात येणार आहे आणि या पेन्शन अदालतमध्ये मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत। नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यूंची दखल आता मुंबई हायकोर्टानं घेतली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे। आज यावरती तातडीची सुनावणी होणार आहे। राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांच्या राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेले आहेत। नांदेडमध्ये सोमवारी एकाच दिवसात 24 बळी गेले होते। त्यासंबंधित राज्य सरकारनेही चौकशीचे आदेश दिलेत। महादेव ऑनलाईन बुक बेटिंग ॲप प्रकरणात प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला ईडीनं समन्स बजावले। त्याला 6 ऑक्टोबर रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास ईडीनं सांगितलंय। या प्रकरणात एक साक्षीदार म्हणून त्याचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं। राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। कोकण वगळता राज्यातील इतर भागात हवामान कोरडं होण्यास सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवली जाते। तर मुंबईतून मान्सून माघारी फिरण्यास 10 ऑक्टोबर नंतरच मान्सून माघारी फिरण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। हतनूर धरणात 10 ऑक्टोबरला 100% साठा करण्यात येईल। सध्या धरणात 97.42% साठा आहे तर धरणाच्या 4 दरवाजातून विसर्ग सुरू आहे। सध्या दररोज 8 ते 10 हजार क्युसेक आवक होतीये आणि नियोजनानुसार येत्या 8 दिवसात धरणात 100% साठा होईल। राज्यात ऑक्टोबर हीट जाणवण्यास सुरुवात झाली आहे। विदर्भात 3 तर मराठवाड्यात एका ठिकाणी काल कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसवरती गेलंय। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अन्य भागात सुद्धा तापमानामध्ये वाढ झाली आहे। पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या पालेभाज्यांची आवक घटलेली दिसतेय। त्यामुळे घाऊक बाजारात दरात वाढ झालेली आहे। किरकोळ बाजारात ग्राहकांच्या खिशाला कात्री बसतेय आणि किरकोळ बाजारात कोथिंबीरची जुडी ही 40 ते 60 रुपयांना विकली जाते। केंद्र सरकारनं राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली आहे आणि या मंडळाद्वारे हळदीचं उत्पादन आणि निर्यात वाढवली जाणार आहे। हळदीचे औषधी गुणधर्म आहेत आणि तिच्या निर्यातीवरती प्रामुख्याने भर दिला जाईल असं सांगितलं जात आहे।
उत्पन्न कमी आणि खर्चात वाढ अशा कात्रीत मच्छीमार बांधव सापडलाय। सध्या किरकोळ मासळीच्या दरात सरासरी 25% वाढ झाली आहे। मच्छीमारांना सोन्याचा दर मिळवून देणारा घोळ मासा सध्या गायब झालेला दिसतोय। राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील 3री ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी घेण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे। तसंच त्यासाठी 14 कोटी 60 लाख रुपयांच्या खर्चाला सुद्धा मंजुरी देण्यात आली। त्यानुसार 2 चाचण्या घेण्यास आता मान्यता देण्यात आली आहे। नवी मुंबईतील बेकायदा शाळांविरोधात अखेर महापालिकेनं दंड थोपटले। 4ही अनधिकृत शाळांना महापालिकेच्या शिक्षण विभागानं 15 कोटी 54 लाखांचा दंड ठोठावलाय। याशिवाय या शाळांच्या संस्थाचालकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावे असं पत्र देखील पोलिसांना दिलं गेलंय। एसटी महामंडळाच्या दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत 15 अत्याधुनिक विना वातानुकूलित शयनयान बसची बांधणी सुरू आहे। यापैकी 2 बस आजपासून मुंबई बांदा मार्गावरती धावणार आहेत आणि यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी असलेल्या सवलती लागू असणार आहेत। तर या बसमध्ये 30 शयनकक्ष असून मोबाईल चार्जिंग, स्वतंत्र खिडकी, झोपण्यासाठी गादी आणि उशी अशा अनेक सुविधा या बसमध्ये असणार आहेत। सणासुदीच्या काळात मुंबई सोलापूर आणि सोलापूर तिरुपती या मार्गावरून 52 साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय। डिसेंबर अखेरपर्यंत या वाढीव फेऱ्या धावतील आणि 4ही विशेष गाड्यांच्या प्रत्येकी 13 फेऱ्या असणार आहेत। मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या, विशेष महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत आणि या कॅमेऱ्यांद्वारे समाजकंटकांवरती नजर ठेवली जाते। तसंच मोबाईल चोरी आणि पाकिटमारी यासारख्या घटना देखील रोखल्या जात आहेत। मध्य रेल्वेनं 311 डब्यांमध्ये 1924 सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत। सप्टेंबरमधील शीत उष्ण तापमानामुळे हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसते। या महिन्यात डेंग्यूचे सर्वाधिक 1360 तर हिवतापाचे 1313 रुग्ण आढळून आले। हिवताप आणि डेंग्यूसाठी कारणीभूत असलेल्या अॅनोफिलिस डासांची मादी आणि एडिस डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण तयार झाल्याचं दिसतंय। विकासाच्या मुद्द्यावर रोहित पवार सुद्धा शिवसेनेसोबत गेले होते, तेव्हा धर्मनिरपेक्षता विचारधारेचा का विसर पडला अशी टीका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली आहे। रोहित पवारांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे। जळगावच्या बोदवड तालुक्यात जनसंघर्ष समितीतर्फे डफ वाजवत आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात साळशिंगी इथल्या जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी देखील सामील झाले होते। राज्यातील 62,000 शासकीय शाळा खासगी कंपन्यांकडे हस्तांतरित करणं आणि कंत्राटी पद्धतीनं शिक्षक भरतीबाबत निर्णय रद्द करावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। जळगावच्या विविध भागात सर्वच मशिदींवरील होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे सर्वसामान्यांना अतिशय त्रास होतोय। त्यामुळे शहरातील सर्व मशिदीवरील भोंगे काढावेत अथवा संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आहे आणि सदर निवेदन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्थानिक कार्यालयाला सुद्धा देण्यात आलंय। नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। 21 वर्षीय बाळंतीण आणि तिच्या 1.5 दिवसाच्या नवजात अर्भकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे। उपचारात हलगर्जीपणा केल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे। मावळात वन अधिकाऱ्यांनी वन्यजीव सप्ताह निमित्ताने एका दुर्मिळ कासवाला त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलंय। या कासवाला हायवेवरून ताब्यात घेण्यात आलं होतं। हे कासव दुर्मिळ जातीचं असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे। जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद जवळ काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 8 लाख रुपये किमतीचा 30 टन तांदूळ पोलिसांनी जप्त केला। भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयानं ही धडक कारवाई केली आहे। अन्न आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामा करण्यात आला आणि या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला। उल्हासनगरमध्ये इमारतीच्या फ्लॅटमध्ये गॅलरीच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना गॅलरीचा काही भाग कामगारांच्या अंगावर पडला आणि त्यांचा मृत्यू झालाय। हे काम करताना कोणतीही काळजी इथल्या नागरिकांनी घेतली नाही, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप शेजाऱ्यांनी केला आणि या घटनेनं पुन्हा एकदा शहरातील अनधिकृत आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलाय। कल्याणमध्ये शेकडो विद्यार्थ्यांकडून लाखोंची फी वसुली करून या विद्यार्थ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आणि सरकारमान्य नर्सिंग कोर्सच्या नावाखाली या विद्यार्थ्यांची फसवणूक करून त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याला ते कारणीभूत ठरलेत। याबाबत विद्यार्थ्यांनी पोलिसात तक्रार केलेली आहे, मात्र पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जातोय। मावळ तालुक्यातील एकूण 29 गावांच्या सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। 5 नोव्हेंबरला यासाठी मतदान होणार आहे, तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे।
अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवायचं असेल तेव्हा त्यांना 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू असं सूचक वक्तव्य फडणवीसांनी केलं. ते इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. तर सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून त्यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभा विधानसभा निवडणुका लढवल्या जातील. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार आहे हे डोक्यातून काढून टाका असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. जे ठरलं होतं तेच झाल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. पालकमंत्री बदलाबाबत ते बोलत होते आणि नवीन पालकमंत्री मिळाल्यानं विविध योजनांना यातून चालना मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. सोलापुरात पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटलांच्या नावाला विरोध होतोय. सोलापूरकरांचा प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक पालकमंत्री नेमण्याची मागणी प्रहार पक्षाकडून करण्यात आली आहे. आजकाल दादा होण्यासाठी स्पर्धा सुरू झाली असल्याचं वक्तव्य करत अमोल मिटकर यांनी रोहित पवारांना टोला लगावलाय. भाजपसोबत चला असा सल्ला रोहित पवारांनी शरद पवारांना दिला होता, मात्र आता ते आमच्यावरती आग पाकड करत असल्याचं ते म्हणाले. अजित पवारांच्या निर्णयाला स्थगिती देण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांचीही नसायची, मात्र महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रीच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निर्णयाला स्थगिती देतात असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं. अनिल बोंडेंसारखे 10 खासदार आणखी पाठवले तरी बच्चू कडूला निवडणुकीत पाडू शकणार नाही अशा शब्दात बच्चू कडू यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना आव्हान दिलंय. भाजप मित्रत्व पाळत नाही असा आरोप देखील त्यांनी केलाय. कृषी मूल्य आयोगानं 3100 रुपये एफआरपी निश्चित केला. निश्चित केलेल्या दरापेक्षा 500 रुपये जादाचे कारखानदारांना मिळालेले आहेत. त्यातील 400 रुपये शेतकऱ्यांना मिळावे अशी आमची भूमिका असल्याचं वळसे पाटलांनी स्पष्ट केलंय. बातमी साताऱ्यातून. साताऱ्यात भाजपकडून घर चलो अभियान राबवण्यात आलंय. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला. सिंधुदुर्गमध्ये होऊ द्या चर्चा कार्यक्रमावेळी ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. ठाकरे गटाचा कार्यक्रम सुरू असताना भाजप कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एमएडीसीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली आहे. राज्यात आवश्यक त्या ठिकाणी हेलिपॅड उभारले जाणार आहेत. त्यासोबतच एअर अँब्युलन्स सुरू करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे. वाशिममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी वळसे पाटील यांनी वाशिम जिल्ह्यासाठी भरीव निधी देण्याचं आश्वासन दिलं. खासदार हेमंत पाटलांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. दरम्यान आपण जातीय भावनेतून काही केलं नसून या प्रकरणात जामीन न घेता कोर्ट देईल ती शिक्षा मान्य आहे अशी भूमिका पाटील यांनी स्पष्ट केली. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 72 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. यात 32 बालकांचा समावेश आहे. दरम्यान मृत बालकांमध्ये 6 जणांना डेंग्यू सदृश आजाराची लागण झाली होती तर 7 महिलांची मुदतपूर्व प्रसूती झाल्यानं बाळ दगावल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षकांनी दिली आहे. नांदेड मृत्यू प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवरती जोरदार टीका केली. आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बाहेर आहेत. औषधं अपुरी आहेत. आरोग्य विभागाच्या 676 पैकी 191 अधिकारी भरलेले आहेत. बाकी जागा रिकाम्या आहेत आणि सर्वसामान्यांचं सरकार म्हणणाऱ्यांनी याचा विचार करावा असं अंधारे यांनी म्हटलंय. धाराशिवमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टरांनी काम बंदचा इशारा दिलाय. थकीत वेतन, रिक्त पदं भरण्याची मागणी करत सरकारला 6 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय. बीड जिल्हा रुग्णालयांसह 18 संस्थांचं फायर ऑडिट झालेलं आहे. मात्र जिल्हा शल्यचिकित्सकांनी पाठवलेल्या दुरुस्तीचा प्रस्ताव गेल्या 2 वर्षांपासून बांधकाम विभागाकडे धूळ खात पडून आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला वेळेत उपचार न मिळाल्यानं तिचा आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा प्रकार नांदेडच्या काकाडी गावात घडलाय. सगळे डॉक्टर बर्थडे पार्टीला गेले होते असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. रुग्णालय प्रशासनानं याबाबत कोणताही खुलासा अद्याप केलेला नाही. नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला सचखंड गुरुद्वारा बोर्डाकडून मदत करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत गुरुद्वारा प्रशासनाकडून मदतीची तयारी दर्शवण्यात आली आहे. चंद्रपुरातील महाऔष्णिक वीज केंद्रातील 210 मेगावॉटचे 1 आणि 2 क्रमांकाचे संच पाडण्यात आले. कालबाह्य झालेल्या संचातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. पेडणेकरांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी 3 आठवड्यांकरता तहकूब करण्यात आली. त्यामुळे 27 ऑक्टोबरपर्यंत त्यांना अटकेपासून दिलासा मिळाला.
कल्याणमध्ये पोलीस ठाण्यातच मनसे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं। फेरीवाला मारहाण प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांवरती जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आलाय। या बातम्यांसह या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। छोट्याशा ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय, त्यामुळे कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।